आपण बघताय महाराष्ट्र देशा एबीपी माझावर बातमी मुंबईमधली आहे। मुंबईच्या कन्नमवार नगर बेस्ट बस स्थानकात अपघात झालाय। बस सुरू ठेवून चालक नियंत्रण कक्षात गेला। यानंतर अचानक बस सुरू झाल्यामुळे 2 जणांना त्यांनी उडवलंय। या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत, तर सुरू असलेल्या बसने एका टी स्टॉलला धडक दिली। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी। विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे। मात्र यामध्ये 2 कामगार किरकोळ जखमी झालेले आहेत। मी सध्या आहे कन्नमवार नगरमध्ये। कन्नमवार डेपोच्या आतमध्ये ही उभी असलेली A185 क्रमांकाची बस जी आहे, ही बस चालकाविना या ठिकाणावरून पुढे थेट या द टी बार या जो चहाचा स्टॉल आहे त्याला जाऊन धडकलेली होती। जी माहिती मिळालेली यानुसार देऊळकर नावाचा जो चालक आहे त्याने ही बस चालू केली। त्यानंतर तो बाजूला असलेला टॉयलेटमध्ये या बस जी आहे ती चालू ठेवूनच गेलेला होता आणि त्यानंतर ही बस उतार असल्यामुळे थेट पुढे जाऊन या टी बारच्या इथे धडकली। त्या ठिकाणी काही कामगार बसलेले होते, तर त्या कामगारांपैकी 2 कामगार जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत। या घटनेत आता जे चालक आहे देऊळकर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली, पुढची चौकशी सुरू आहे। काही नागरिक आहेत माझ्याबरोबर। दादा, काय सांगाल? एक मोठी दुर्घटना टळलेली आहे। 2 कामगार जे आहेत ते जखमी झालेले आहेत, मात्र कुठेतरी हलगर्जीपणा पाहायला मिळतोय। 100% अपघातजेपणा आहे। त्यांनी ती गाडी बंद करायला पाहिजे, त्याला हँडब्रेक असेल काहीतरी असेल ना, ते करूनच त्यांनी जायला पाहिजे होतं। मला असं सांगितलं की त्याचा हँडब्रेक खराब आहे, हँडब्रेक लागत नाही आहे, कारण कुठलाही ड्रायव्हर खाली उतरून गेल्यावर तो हँडब्रेक खेचतो। तर ह्यांनी ते हँडब्रेक खेचलेलं नाही आणि गाडी उतरणीला होती। उतरणीला असून जरा जर लागलं तर ती स्टार्ट होऊ शकते। एक तर तो ड्रायव्हर पियालेला आहे काय त्याची चाचणी करावी, किंवा गाडीची यंत्रणा बरोबर नाही काय याची पाहणी करावी। या प्रकरणी जो चालक आहे देऊळकर त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। मात्र या गाडीमध्ये असा काही प्रकारचा बिघाड होता का, की काही निष्काळजीपणा झालेला आहे, याची चौकशी होणं गरजेचं असल्याची मागणी जी आहे ते या ठिकाणचे नागरिक करत आहेत। कॅमेरा पर्सन सचिन शिंदेचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।